काय सांगणार बाबाबद्दल, काय सांगणार. बाबा जाण्यामुळं एवढी मोठी हानी झाली. ही माझ्या वैयक्तिक हानीबरोबरच समाजाची सुद्धा फार मोठी हानी झाली. बाबाचे माझे संबंध अतिशय कौटुंबिक संबंध हे गेल्या 30 वर्षापासून आहेत. आणि मी 8वीला शिकायला असताना बाबानं बामणीचा दौरा केला होता. आणि बाबाचं मी समाज मंदिरावर भाषण ऐकलं होतं. बाबा तेव्हा तरुण होते. त्या भाषणाचा प्रभाव माझ्यावर एवढा पडला की मी तेव्हापासून बाबाचा एक म्हणजे बाबाला असं मी जवळून मानायला लागलो. बाबाची जी चळवळ होती त्या चळवळीचा मी एक दोस्त झालो. रात्री मला जेव्हा कळालं, मी माझ्या कुटुंबासोबत गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा मला कळालं की बाबाचं निधन झालं. तेव्हा मला तर धक्का बसला, पण माझ्या कुटुंबाला सुद्धा खूप मोठा धक्का बसला, कारण आमचे संबंध कौटुंबिक आहेत. बाबा जाण्यामुळं आमची वैयक्तिक तर हानी झालीच, परंतु समाजाची खूप मोठी हानी झाली. बाबाचं जीवन हे संघर्षमय जीवन होतं. बाबाचं जीवन म्हणजे पावला पावलाला संघर्ष. बाबा शहरी भागामध्ये राहत होते, परंतु ग्रामीणमधून कितीही दुर्गम भागामधून एखादा फोन येऊ द्या की बाबा या ठिकाणी अशी अशी घटना घडली, बाबानं वेळेचा काळाचा कधी विचार केला नाही. बाबा त्या ठिकाणी धावून जायचे आणि त्यांच्या त्या धावून जाण्यामुळं खरोखरच समाजाला न्याय भेटलेला आहे. हजारो युवक म्हणण्यापेक्षा लाखो युवक बाबाकडं बघून नेते झालेले आहेत. बाबाची चळवळ बघून हजारो चळवळी निर्माण झालेल्या आहेत. आज बाबा जाण्यामुळं दलित चळवळी, सर्व दलित चळवळ ही पोरकी झालेली. बाबा तेव्हा पॅन्थरमध्ये होते. बाबा लढाव म्हणजे ते एवढे धाडशी माणसं होते की त्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यात बाबाच्या नेतृत्वाखालीच आंदोलनं झाली. आणि बाबा धाडशी असल्यामुळं त्यांनी कधीच माघार घेतली नाही. शेवटी नामांतरण झालंच आणि सर्व समाजाला त्याच्यामुळं न्याय भेटला. की बाबा म्हणजे एक वादळ होतं. त्यांच्या जीवनातच ते जेव्हा जन्माला आले ते संघर्ष सोबत घेऊनच आलेले होते असं मला वाटतं. बाबा असे एकेरी कधी वागले नाही. समाज आणि प्रशासन ह्या सर्वांना ते सोबत घेऊन चालायचे. जेव्हा जेव्हा असं काही घडण्याचे चिन्ह होते तेव्हा ते समाजातील अतिउत्साही युवकांना समजून सांगायचे की असं नाही, असं करावं लागेल. आपण काहीतरी विपरीत करण्यापेक्षा आपण प्रशासनाकडे जाऊ, न्याय मागू. आणि त्यांचा सर्व समाज मानत बी होता. त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती. आणि त्याच्यामुळं प्रशासन आणि समाज, ज्या काही दलित चळवळी होत्या, दलित चळवळीमधले जे काही युवक होते, जे अतिउत्साही युवक होते, ते सर्वच जण बाबाच्या शब्दाला फार मोठी त्यांच्याकडे किंमत होती. आणि त्याच्यामुळं प्रशासन आणि बाबा आणि चळवळ ह्या सगळ्याचा एक संगम होता. आणि म्हणून शहरामध्ये बाबामुळं 99% शांतता नांदायची, एवढं सांगता येईल बाबाबद्दल. वक्तृत्व बाबा आक्रमक होते ही गोष्ट खरी, परंतु ते अभ्यासूसुद्धा होते. बाबा असे उठसूट काही बोलायचे नाही. बाबा अभ्यासपूर्ण बोलायचे. बाबाच्या भाषण करतानाची ती त्यांची जी शैली होती त्या शैलीमध्ये एक दम होता. अतिशय विचारपूर्वक आणि
उच्च स्वरामध्ये ते बोलायचे, परंतु ते आक्रमक वाटत होते आवाजामुळं आणि त्यांच्या त्या भाषणामुळं लोकांवर त्यांचा प्रभाव पडायचा. परंतु असं मला वाटत नाही की त्याच्यामुळं काही गोष्टी अशा चुकीच्या घडतील, असं नव्हतं ते. काही लोक त्यांचा वेगळा अर्थ घेत असतील, परंतु बाबाजो सोबत आम्ही 30 वर्षापासून त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळं बाबा फार मायाळू होते आणि सर्वांना घेऊन चालण्याची त्यांच्यामध्ये एक वेगळी ताकद होती असं सांगता येईल. बाबा जाण्यामुळं आमच्या कुटुंबाचं तर हानी झालीच, परंतु समाजाची खूप मोठी हानी झाली. बाबा जाण्यामुळं दलित चळवळ पोरकी झाली, हे मान्यच करावं लागेल. बाबाला माझ्या शब्दातून माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.